मागच्या भागात आपण देव आहे की नाही हे कसं महाराजांनी पटवून दिलं ते बघितलं. हो. तर असंच आपल्या आयुष्यामध्ये काही घटक जे असतात ज्याचा आपल्या आयुष्यावरती जीवनावरती परिणाम होत असतो, त्यातला एक घटक आहे तो म्हणजे प्रारब्ध. जे प्रारब्ध घेऊन आपण जन्माला आलेलो असतो त्याचा आपल्या आयुष्यावरती कसा परिणाम होत असतो आणि त्यावेळेला संत आपल्याला कसे सहाय्य करतात. तर एकदा रात्री 11:30ची वेळ होती आणि नागप्पा नावाच्या एका माणसाला महाराजांनी बरोबर घेतलं आणि एक कंदील घेतला बरोबर आणि मारुतीच्या मंदिरापाशी ते आले. तिथे एक पडकं घर होतं. त्या घरामध्ये असे जे दर्शनाला वगैरे मंदिरामध्ये यायची अशी काही लोक एक दोघ जण तिथं झोपलेली होती. महाराज तिथे गेले आणि त्या दिवशी पाऊस पडत होता. तेवढ्या अंधारात कंदील घेऊन महाराज तिथं गेले आणि त्या दोघांना त्यांनी उठवलं आणि सांगितलं की पाऊस पडतोय, वाडा जुना आहे, पडका आहे, तर इथं तुम्ही राहू नका, दुसरीकडे कुठेतरी मुक्काम करा. त्यातला एक जण होता तो पटकन उठला आणि तो जागा बदलून दुसरीकडे गेला. पण दुसरा जो होता तो मात्र म्हणाला की काय एक तर रात्र काढायची आहे, असं काय लगेच होणार आहे, असं म्हणून महाराज गेल्यानंतर तो तिथेच झोपला. आणि रात्रीच्या वेळेला पावसाचा जोर वाढला आणि त्या वाड्याची भिंत कोसळली आणि त्या कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली ह्या इसमाचा अंत झाला. आणि जेव्हा हे महाराजांना कळालं तेव्हा म्हणाले, अरे रे, मी रात्री त्याला सांगून आलो होतो पण त्यांनी ऐकलं नाही. पुढे म्हणाले, सत्पुरुषांजवळ राहून आज्ञा पालन शिकावं. जो आज्ञा पालन करेल त्याला भोग भोगावे लागतील, हा परंतु सोयीने भोगता येतील. हा म्हणजे त्याचा काही थोडंफार कुठे गेला असता एखाद्या वेळेस जीवावरचं संकट टळलं असतं, काहीतरी दुखापत वगैरे एवढ्यावरती भागलं असतं. अशा रीतीने काही भोग आपले कमी सुसह्य अशा ह्याच्यामध्ये अवस्थेमध्ये सत्पुरुष नेतात. तसंच एक बाई होत्या, एक म्हणजे गोंदवल्यातलंच एक कुटुंब होतं आणि त्या दोघा नवरा बायकोंना काशीला जायचं होतं आणि त्या बाईला होता मूळव्याधीचा त्रास. बर. तर त्या महाराजांकडे आल्या आणि महाराजांना सांगितलं असं असं जायचंय वगैरे, पण मला असा असा मूळव्याधीचा त्रास आहे, रक्त पडतं. महाराज जिथं उभे होते त्याच झाडाखाली त्यांनी झाडाची पानं काढली आणि बाईला म्हणाले की हे तुझ्या पदरामध्ये बांधून ठेव. स्नानाच्या वेळेला कपडे बदलशील तेव्हा परत ही पानं त्या नेसलेल्या साडीमध्ये पदराला बांधून ठेव आणि जाऊन ये म्हणले. आणि मग त्या बाई यात्रेला गेल्या, त्यांची यात्रा पूर्ण झाली आणि महाराजांनी सांगितलं होतं की यात्रा पूर्ण करून आलीस की त्या दिवशी मात्र आल्या आल्या ही पानं नदीमध्ये विसर्जन कर. आणि तसं त्यांनी ती यात्रा पूर्ण केली. इकडे आल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्नान करताना ती पानं सगळी नदीमध्ये सोडून दिली आणि महाराजांच्या दर्शनाला गेल्या. आणि जशी त्यांनी ती पानं विसर्जित केली त्या क्षणी त्यांचा मूळव्याध परत सुरू झाला. म्हणजे आपले भोग हे कसे सुसह्य करतात, काही भोग हे सोयीनुसार ते भोगायला हे करतात सत्पुरुष. हे सगळं त्यांनी दाखवलं. आणि मग मग त्यांनी सगळ्या ह्याच्यामध्ये सांगितलं की प्रारब्धाचा जोर हा मोठा असतो, परंतु सत्पुरुषांच्या सांगण्याप्रमाणे वागले असता प्रारब्धाचा जोर मंदावल्या वाचून राहत नाही. आणि मग महाराजांनी आज्ञा पालनाचं मर्म सांगितलं की सत्पुरुषाची बुद्धी हे सर्व जाणणारी असते, निस्वार्थी असते, म्हणून त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागण्यात आपले कल्याण असते. हे आज्ञा पालनाचं मर्म त्यांनी यामध्ये सगळ्यांना उलगडून दिलेलं आहे. त्यानंतर काही कालावधीनंतर गोंदवल्यामध्ये
तात्यासाहेब केतकर म्हणजे हम्म. भाऊसाहेबांचे हे चिरंजीव. बर. यांची फार मोठी भूमिका आपल्याला पुढे बघायची आहे हा. तात्यासाहेबांची. आणि त्या तात्यासाहेबांचा विवाह ठरला होता आणि विवाह सोहळा आता होणार होता. विवाहाचा मुहूर्त त्या दिवशी ठरलेला होता आणि विवाहाचा मुहूर्त झाला येणार त्याच्या आधी थोडा वेळ महाराज आपल्या खोलीत गेले, आतनं कडी लावली आणि ते झोपून गेले. आता महाराज असल्याशिवाय तिथे कसं काय लग्न हे करायचं? सगळेजण खोळंबून थांबून राहिले. काही केल्या खोलीचं दार उघडलं जाईना. बरं उठवायचं तरी कसं? एवढे मोठे सत्पुरुष आहे. काय करायचं? सगळेजण वाट बघत बसले, वाट बघत बसले. संध्याकाळी 7 वाजता महाराजांनी दार उघडलं आणि आल्यावर भाऊसाहेबांनाच म्हणले, "अरे एवढं मोठं आपलं लग्न वगैरे ठरलंय. मला झोप लागली, उठवायचं नाही का?" म्हणले. "मुहूर्त गेला ना," म्हणले. "चला, चला, चला," म्हणले, "आता भरा, भरा. सगळी तयारी करा आणि लागा," म्हणले, "कामाला." आणि मग त्यांनी स्वतःच्या बत्ताशाला आणलं तिथे. छान सजवून बिजवून त्याला तयार करून ठेवलेलं होतं. त्याला घेऊन आले. त्याच्यावरती तात्यासाहेबांना बसवलं आणि म्हणजे किती अ, हे असतं प्रेमाची किंवा ह्या मोठ्या सत्पुरुषांची वृत्ती कशी असते. एखाद्यावर प्रेम करायचं म्हणजे जीवापाड करायचं. त्याचं कौतुक करायचं, तेही जीवापाड करायचं. तात्यासाहेबांना त्या बत्ताशावर बसवलं आणि तो बत्ताशा कोणाला आवरायचा नाही म्हणून स्वतः महाराजांनी त्या बत्ताशाचे लगाम हातात धरले अरे वा. आणि त्यांची मिरवणूक काढलेली आहे. हा. काय वर्णन करावं याचं खरंच. भाग्यवान. अतिशय भाग्यवान, अतिशय भाग्यवान. म्हणजे आपल्या नजरेसमोर आलं तरी मी म्हणते माझ्या हो. नजरेसमोर जरी ते उभे राहिलं तरी मी स्वतःला भाग्यवान समजते. हो. आणि मग ह्या सगळं झालं. लग्न लग्न सोहळा, लग्न विधी पार पडले. आणि मग लोकांनी बघितलं की मुहूर्त टळला. मग आता हे कुठल्या मुहूर्तावरती लग्न लागलं? तर ज्या मुहूर्तावरती ते लग्न लागलं, ती अमृतवेला होती. आणि ती बर. साधण्यासाठी म्हणून महाराजांनी हे झोपेचं सोंग घेतलेलं होतं. आणि अगदी अमृत समयी त्यांचा विवाह झालेला आहे हो. तात्यासाहेबांचा. हो. त्याच्यानंतर ह्या घटनेनंतर मात्र भाऊसाहेबांनी नोकरी सोडली, पेन्शन घेतलं आणि ते महाराजांच्या सांगण्यानुसार गोंदवल्यातच राहायला आले. त्यानंतर साधारण 1905 सालचा एक प्रसंग आहे. साधारण एक 200 माणसांना घेऊन महाराज परत काशी यात्रेला निघाले. बर. बरीच मंडळी जमलेली होती. म्हणजे आधी थोड्या लोकांना घेऊन जायचं असं त्यांच्या मनात होतं. पण एक 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 येतच गेले. हे पण आणखी कुणाकुणाला सांगत गेले. असे करत एक 200-300 लोकांना घेऊन महाराज पण जनसमुदायच एवढा आहे, इतकं जनप्रियत्व आणि कोणाला नाही म्हणायचंच नाही कारण अंतःकरण हो. दुखवायचं नाही. चला हो. सगळे हो. निघाले, आल्यात सगळे मंडळी आता काशीला आलेली आहेत. आता काय झालं बघूया. प्रयागला असताना वेणी दानासाठी नावेतून पुढे जायचं होतं. हा. ठरल्या होत्या. सगळी माणसं नावेमध्ये बसली. महाराजांनी त्या नावाड्याला विचारलं, "चांगली आहे ना रे नाव?" "हो, हो," म्हणला तो. "अगदी छान नाव आहे वगैरे." आणि गंगेच्या पात्रात म्हणजे त्या नदीच्या पात्रात जेव्हा ते अर्ध्या भागावर गेले, त्यावेळेला अचानक त्या नावेला भोग पडलं आणि पाणी आत शिरायला लागलं. आणि तो नावाडी आपलं पाणी काढतोय, काढतोय पण ते पाणी काही बाहेर हे होईना ते आत शिरायच लागलं. आणि त्या ह्याच्यामध्ये ती नाव धारेला लागली. ती पुढं जायला लागली. कुठेच काही आवरता येईना. नाव जडही व्हायला लागली. आणि मग महाराज त्याही परिस्थितीत हसून सगळ्यांना म्हणतायत, "आज आपल्यावरती गंगामाता पूर्ण प्रसन्न आहे," म्हणले. "आज आपल्याला ती पोटातच घेणार आहे आता." असं म्हणल्यावरती बाकीच्या लोकांची, सर्वसामान्यांची काय स्थिती झाली असेल? सगळे घाबरून गेलेले, की "अरे बापरे! आता काय संकट आलंय." सगळ्यांचा गोंधळ उडाला.
महाराज अगदी शांतपणे सगळ्यांना म्हणाले की बाळांनो घाबरू नका, रामराया आहे आपल्या पाठीशी, आपण त्याचा धावा करूया. आणि मग झालं, रामनामाला सुरुवात झाली. जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम, प्रत्येकाचा आपला धावा हा सुरू झालाय. आणि मग ह्यांची नाव अशी परिस्थिती झाली बघितल्यावर काठावरनं काही सरकारी नावा आल्या, यांना आता वाचवायचंय म्हणून. आणि हा. मग महाराजांनी काय काय केलं, त्या नावाड्याला थोडस मदत करून त्याला साह्याला घेऊन ती जी उभी म्हणजे सरळ चाललेली जी नाव होती ती थोडीशी आडवी केली. त्यामुळे थोडी त्या नावेची गती कमी झाली, स्लो झाली थोडीशी ती. हा. हा. आणि तोपर्यंत त्या सरकारी नावा पण जवळ आल्या. आणि मग महाराजांनी काय केलं की दोन्ही होड्यांवरती, त्या नावांवरती, एक पाय ह्या जुन्या नावेवर, दुसरा पाय सरकारी नावेवर असा ठेवला, बॅलन्स केला आणि प्रत्येक माणसाला नवीन होडीमध्ये बसवून दिला. बर. आणि मग त्यांनी सगळेजण येऊन बसलेत, सुखरूप बसलेत हे बघितलं. आणि त्या जुन्या नावेवरचा पाय जेव्हा त्यांनी काढला तेव्हा त्याच क्षणी ती नाव गंगेच्या पोटामध्ये गेली. अरे वा. हा. तर असं हे म्हणजे सत्पुरुषांच्या बरोबर रामनाम घेत जेव्हा आपण चालतो हो. तेव्हा मला एक असं हे वाटलं की बुडत जन देखविती ना डोळा, म्हणजे त्यांना कधीही बुडालेले लोक परमार्थात सुद्धा त्यांना ते कधी वाटलेलं नाही, म्हणून ते परमार्थ सगळ्यांना सांगत हिंडत होते. आणि इथं तर हो. प्रत्यक्ष त्या गंगेच्या धारेमध्ये लोक सामावणार होते, तर ते कसं त्यांना बघवेल. म्हणून त्यांनी रामनामाचा धावा करून रामनामावरची श्रद्धा लोकांची वाढवून त्यांना सुखरूप बाहेर आणलेलं आहे. आणि म्हणूनच हो. मला पुढं हे काव्य आलं की ही रामनामी नौका भवसागरी तराया. आणि असा हा त्यांचा पुढे प्रवास चालू आहे. प्रयागहून काशी, काशीहून अयोध्या, नैमिषारण्य, इंदूर, हरदा असा त्यांचा प्रवास झाला. आता महाराजांचं चरित्रच इतकं मोठं आहे, इतक्या घटना त्याच्यामध्ये आहेत. आणि एवढा सगळा आवाका एवढ्या थोडक्या ह्याच्यामध्ये आपल्यालाही तेवढा सगळा हे करणं अवघड जातंय. हो. त्याच्यामुळे आपण काही ठराविक असे त्यांचे पैलू उभे करून काही ठराविक प्रसंग घेऊन की हो. ज्यातनं त्यांची सगळी कृती आचरण हे आपल्या हो. ध्यानात येईल, असा हो. थोडासा आपण इथे प्रयत्न केलेला आहे. हो. एक त्यानंतर असं साडेतीन कोटी जप करणाऱ्या भटजींची गोष्ट सांगणार होते तुम्ही. हो, तर असेच महाराजांच्या बरोबर हार्द्याहून भटजी आलेले होते. आणि महाराज नेहमी सांगायचे की जो 3.5 कोटीचा जप करेल त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव येतो किंवा भगवंताचं दर्शन होतं. आणि हे ह्या भटजींच्या मनामध्ये इतकं ठसलं होतं की आपणही 3.5 कोटीचा जप करायचा आणि देवाचं दर्शन मिळतंय का हे बघायचं. आणि मग त्यांनी अतिशय चिकाटीने आणि अट्टाहासाने नामस्मरण जप वगैरे सगळं चालू केलं. मग असं जप वगैरे चालू असताना कधी स्वप्नामध्ये त्यांना देवाचं दर्शन व्हायचं. त्यांना वाटलं असं होतंय म्हणजे आपल्याला नक्की देवाचं दर्शन होणार 3.5 कोटी झाल्यावर. 3.5 कोटी जप त्यांचा झाला तरी देवाचं दर्शन काही झालं नाही. मग ते महाराजांकडे आले, म्हणाले मला देवाचं दर्शन कसं झालं नाही, आता मला देव दाखवा, नाहीतर मी आता विहिरीमध्ये जीव देतो. हम्म. आणि असं म्हणून तो अगदी म्हणजे हेच झालं की मला पाहिजेच आहे, मला देवदर्शन हवंच आहे. आणि त्याला किती समजूत घातली तरी ते पटेना. त्यावेळी महाराजांनी त्या विहिरीकाठी उभा राहिल्यावर त्याला धरला आणि आपली खडावा काढली आणि त्याच्या डोक्यावर फटके मारायला चालू केले. थोडा वेळ असे एक साधारण 15-20 फटके त्याच्या डोक्यात बसल्यानंतर त्याच्या डोळ्यातनं घळा-घळा अश्रू यायला लागले. आणि मग मात्र महाराजांनी खडावा खाली टाकली आणि त्याला अगदी करकचवून मिठी मारली, जवळ घेतलं अतिशय प्रेमाने आणि म्हणाले की ह्याच्या डोळ्यात जर अश्रू आले नसते तर हा उन्मादातून वेडा झाला असता
आणि माझ्यापाशी केवळ हा एकच उपाय त्याच्या डोळ्यातनं अश्रू आणण्यासाठी होते. हा. आणि त्यानंतर तो सावरला आणि मग महाराजांनी उपदेश केला की असा हट्टाने आणि उगाच केलेल्या कष्टाने कधीही भगवंत साध्य होत नाही, तो प्रेमाने वश होतो. अशी ही घटना आहे. अशीच एक व्यक्ती अजून एक, मला महाराज ब्रह्म दाखवा म्हणून महाराजांच्या मागे लागले. आणि म्हणजे महाराजांना काही कळेच ना आता हे ब्रह्म दाखवा ही काही सोपी गोष्ट आहे का. महाराज खूप त्याची समजूत घालत होते की असं नसतं बाबा, त्याच्यासाठी आपल्याला साधना करायला हवी, आपलं चित्त शुद्ध व्हायला पाहिजे, आपला काम क्रोधावरती ताबा असायला हवाय. तर त्यांनी सांगितलं हो माझा राग मी पूर्ण सोडून दिलाय, माझा पूर्ण ताबा आहे म्हणाले रागावरती, तर आता मला तुम्ही ब्रह्म दाखवाच. मग महाराज म्हणाले ठीक आहे, मी दाखवतो तुला ब्रह्म. आणि मग दुसऱ्या दिवशी काय केलं की ते स्नानाला जेव्हा गेले तेव्हा पटाईत मावशीला पाठवलं. म्हणले त्यांचं स्नान झालं आणि ते धोतर नेसायला लागले की त्याच्या धोतऱ्याच्या निर्या फेड म्हणून काय म्हणले. आणि ती बाई खरंच गेली, महाराज यांनी सांगितलेलं ऐकणं. त्या गेल्या तिथे आणि ते धोतर नेसताना त्यांच्या निर्या ओढून काढल्या. आणि मग त्या गृहस्थाला एवढा राग आला, म्हणजे तळपायाची आग मस्तकाला म्हणतात तसं झालं. आणि ते तशाच रागात त्वेषाने महाराजांकडे आले आणि सांगायला लागले असं असं झालंय. महाराजांनी हळूच विचारलं, अहो तुम्ही राग गिळलाय ना. आणि मग त्या माणसाच्या लक्षात आलं. तर महाराजांची ही एक फार छान खुबी होती की कोणाचेही दोष दाखवताना त्याच्या नकळत त्या व्यक्तीला कळेल अशा पद्धतीने ते सगळे दाखवून द्यायचे. म्हणजे अगदी काही त्या मंदिरात गोंदवल्यामध्ये मंदिर झाल्यावर लोक येत आहेत म्हणून काही चोर पण यायचे त्याच्यामध्ये आणि काही वस्तू चोरली तर महाराजांना ते माहिती असायचं. मग ते त्या व्यक्तीपाशी म्हणजे चोरापाशी जायचे आणि त्याला हळूच सांगायचे, मला सगळं माहिती आहे, तू मला ती वस्तू दे, मी त्याला ती परत करतो, पण परत असं करू नकोस, परत चोरी करणं वाईट आहे, त्याच्यापेक्षा रामनाम घे, असं ते सांगायचे. आणि मग ज्याची वस्तू चोरीला गेलीये म्हणून जो तक्रार करायला यायचा त्याला ती वस्तू नेऊन द्यायचे आणि सांगायचे अरे काही नाही, कोणी घेतली नव्हती ती, इकडं तिकडं कुठंतरी मला ह्याच्या खाली ढिगाऱ्याखाली अमुक तमुक अशी सापडली, ती घे तुझी तुला. म्हणजे दोष सुद्धा ते पोटात घालायचे आणि हो. समोरच्या व्यक्तीला सुधारायसाठी वाव द्यायचे. हो. ही खुबी होती त्यांची. असंच एक मुलगा होता, त्याची आई गोंदवल्यामध्ये स्वयंपाकाला असायची आणि तो मुलगा मोठा झाला आणि मग तो आपल्या गावी गेला आणि महाराजांचं हे तो सगळं बघत होता. महाराज कसे नाम देतात, किती लोक त्यांच्याकडे येतात, त्यांना किती मोठेपणा मिळतो. तर कुठेतरी त्यालाही वाटलं की आपल्यालाही असा मोठेपणा मिळेल. म्हणून त्यांनी गावी जाऊन काय सुरू केलं तर लोकांना रामनामाचा अनुग्रह द्यायला सुरुवात केली आणि हे सगळं महाराजांच्या कानावर आलं. आता ह्याला कुठून तरी हे केलंच पाहिजे म्हणून त्याला महाराजांनी बोलवून घेतलं आणि म्हणाले हे काय आरंभलंयस म्हणले, तू काय करतोयस तू. तर तो मुलगा म्हणाला की मी समर्थांचा पंथ वाढवित आहे, लोकांना रामनामाचा प्रसार करीत आहे, त्यांना रामनाम घ्यायला लावत आहे. महाराजांनी अशा खाडकन 2 थोबाडीत मारल्या त्याच्या. म्हणले समर्थांच्या नखाची सर तरी तुला आहे का म्हणले, काय आरंभलंयस म्हणले तू. असं कुठलेही हे करायला ही संत मंडळीच जन्माला यावी लागतात. त्याच्यासाठी थोर पुरुष जन्माला यावे लागतात की जे इतरांना उपदेश करून रामनामाला लावतील. म्हणले आधी स्वतःचं चित्त सुधार, स्वतःला सुधार आणि मग पुढे काय ते कर. आणि अशा रीतीने त्याची सगळी बुवाबाजी ते ढोंग महाराजांनी पूर्णपणे मोडून काढला. म्हणजे सत्पथावर आणणं जे काय आहे, कोणी हो. काय हो. कोणाच्या मनात असेल हो. तर असं ते सत्पथावर आणत होते. अशी बरीच कार्य त्यांच्या हातून चालू होती. भ्रमंती ही चालूच होती. दम्याचा त्रास होतोय, महाराज थकायला लागलेले आहेत, पण आपलं कार्य मात्र कधीही त्यांनी थांबू दिलेलं नाहीये.
याचा पुढे अजून थोडासा आपण प्रसंग काही बघू. हो, अगदी आज अगदी. इथेच विश्रांती घेऊ. अच्छा, श्रीराम. खूप छान.